दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काहीतरी नवीन कारभाव गावाची पाठी राखीन. तर फुल कटाडी घातल्या आणि फायनली भावांनी करून दाखवला. बॅनर बघू शकता तुम्ही, बॅनर बघू शकता. बॅनर किती सुंदर अशा रीतीने लावलेला आहे. हा उद्या गाण्याला भेटायचा ब्लॉग मध्ये यायचं आहे का तुला? तुझं नाव काय सांग? काव्य. अख्खा नाव सांग. काव्य रवींद्र माझं अख्खं नाव का? तुझं नाव काय? हा श्री मत नयन चौधरी, कैलासवासी नयन संजय चौधरी. बरोबर ना? हे बघ साहेब निघाले. चला साहेब येतो, चला येतो साहेब चालले. मी काय सांगता, येते का आमच्या जोडीला? हा नाही रे, निंगुदात जाऊन आलो. नाही रे बोलते का? निंगुदात जाऊन आलो ना. काय देवलांच्या? काय करतो देवलान? पाया भरून आलो. तुझं काय कामा नाही का करायचं त्या देवलान जाऊन? मी तर पाया भरायचा का? मग हा मग कामं करायची नाही का? कामं खावाची कामं, काही खावाची कामं येतात का तुला? परला येताना जा. हा येताना जा. चल तर तेव्हा बोलला जा आपल्याला 8 किलो दारिद्री माणसं आहे, दारोडी माणसं आहे. चाकणा चालूच. दारोडी ठीक आहे, डन. हे बघ मदर्स डे असं का काही असं, आमची मम्मी कामान तर कामान. वर्षा मिनी मम्मीचा स्टेटस पण नाही टाकला हॅपी मदर्स डे किंवा काय. कारण की मी दुसरे पोरांसारखं नाही. मम्मीला मदर्स डेच्या दिवशी इचरा या ना त्या. बघ कामा छोटो काम करणे का तो कर, नाही तो भाडा नाही मिलेगा. समजा घ्या ऐसा आहे. कारण की कसा विषय माहितीये का, दिखावायचं मदर्स डे आपण करत नाही. आपण मी जमतेम 3-4 वर्ष झालं मम्मीला स्टेटस टाकीत नाही मी मदर्स डेच्या दिवशी. काला तर कारण की मम्मीला 364 दिवस इचराचा नाही ना, 65 दिवशी दाखवायचा हॅपी मदर्स डे. वा दिखावा करायसाठी ते आपण धंदे करत नाही. नाही ते नाही. मम्मीचा मदर्स डे असतं का नसं तेव्हा जाऊन मनाने येते तर स्टेटस टाकता किंवा फोटो टाकता. इथं आज मदर्स डे आहे, त्याचा व्हायला तर हॅपी मदर्स डे ना. 364 दिवस लोक इच्छित मम्मी काय करते काय नाही. मम्मीच्या घेणार नसतं जास्त ना. आज सगळ्यांना मदर्स डे दिसते. तर मी काय एकच सांगतो, देखावायचा मदर्स डे करू नका. मम्मीचे मुला अख्खा दिवस असं बरोबर आहे का नाही? शिव दे गोऱ्या बोल, गोऱ्या. हा बोल मम्मी. मी काय म्हणतो ऐक इकडे बेस 2 मिनिटं बेस. मी काय 2 मिनिटं बेस ना. 2 मिनिटं बेस. ऐक शांत. हे बघ आज मदर्स डे आहे बरोबर. हा तर सगळी माणसं पोरा स्टेटसला टाकतात पोरी. हा का हॅपी मदर्स डे आजच्या दिवशी बरोबर. तर त्या आजच्या दिवशी टाकणं योग्य वाटते तुला? हा बरोबर आहे का चुकीचं आहे? फक्त आज चांगला बोलायला शिका. मदर डे टाकलाच पाहिजे अशी गरज नाही. बरोबर बोलायला शिका, चांगला वागायला शिका. येस बघला ना. मम्मी ना माझा माइंडसेट सेम आहे बरोबर. दिखायचा मदर्स डे करू नका. करायचं असेल याने टाकले हॅपी मदर्स डे. मम्मीला आवडे दिवस इचरे. मम्मी इचिरते काय तू सांग? हा कोणतं मिनचं फोटो टाकते ना. यांनी पण आज टाकले हॅपी मदर्स डे. आवडे दिवस मम्मी काही दिसत नाही घ्यायला. मिनी एकच फोटो टाकले स्टोरीला हॅपी मदर्स डे म्हणून. असा किरीचा फोटो टाकले स्टोरीला बस हॅपी मदर्स डे. मम्मीचा नाही टाकला मिनी. जाऊ दे काही नाही. पण नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. आज उद्या आपली जत्रा आहे आणि आज मंदिराला सजावट आहे. तर ते सजावट काम तुम्हाला दाखवणार आहे. पहिला आपण जाऊ भेंडी. चला गाईस सर आपण आता जाऊ मंदिरात जाऊ किंवा भेंडीला जाऊ. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. जो कोणी नवीन असेल झाला बॅनर देवाचा बोलते फोटो बरोबर आहे का? ठीक आहे देत चल. काय हरकत नाही. उभा चला भेटू आपण नंतर. बरोबर काय बोलतो ता? ये तुझा भाई ये अभी सेट आदमी आहे ते किशन जम पैसे काढेल. ये किशन जम पैसे वरून पैसे दाखव गौरव. हा हे बघ भाई आली ना फुल आहे. ये बघ ये बोलते ऑर्केस्ट्रा वाल्यानं उरवाला नाही बोलते बारीक पोरानं बोलते. ये फोटो धर. हे पैसे धर ते पण दाखव. थांबलेला टाकाचा फोटो असा दाखव. तो ये मोबाईल पण दाखव. हे मोबाईल दे त्याच्या भावाचे. असून दे काही नाही. नाही इकडे बघ. हा यस नाही आता डायलॉग बोल काहीतरी. डायलॉग बोल. हा घेतला ना ते दुकानात. अजून एक 1 more added. काय रे वरून 1 more added. दाखव मोबाईल दाखव. किती मिली खरी प्राइस सांग. खोटांग पहिला 70,000 नवीन आहे ना. तेव्हा भाईचा शूट चालू आहे भाई. 4 वर्षांचा मोबाईल 5 वर्षांचा मोबाईल घेतले भाई. जाऊ दे काही नाही. हे नीट कर. वरूनचा विषय काय माहितीये का? वरूनचा विषय सीन काय माहितीये का?
बँडचा हिशोब झाला दुपाऱ्या ना सांचे किशात रुपयाने 30,000 भेटलेले वाटते वरूनला. गरम 5 दिलं ना इकडे 23 भरले. हे वरून कसं वाटते तुला? मी काय सांगता एकी झटक्यान पैसे खपलं 5 तास पण पैसे हातात टिकले तिचे. 5 तास भेटतं 8 वाजता 8:30 एक दुःख आहे ना, दुःख व्हायला फुल फुल टेन्शन फुल वर्ष आता दारू पिवायला गेलो. आलं ना आयुष्याची आयुष्याची दिदीच्या आलं तर हल्दीम पण थोडा ना तुम्हाला क्लिप देऊन दाखवेन. मला की त्यांच्या मंदिरांचा लास्टला सीन काय केले ना काय नाही सगळं. चला आता बाईचा मोबाईल घेऊन झाला आपण जाऊ आता आमच्या घरात. हे गाईस तर मोबाईल घेतला ना तिथून डायरेक्ट आलो आपण घरी आलो लगेच घरी येऊन लगेच तयारी केली ना आता चाललो हल्दीन. आईचा मोबाईल पण माझे त्याचा मोबाईल पण अजून दिला त्याच्यावर. तर चला आपण जाऊ हल्दीन ना हल्दीचा मोबाईल बघू कसा काय लगेच त्या झाला की लगेच त्यांच्या जाऊ मंदिरानं आपण. चला ओके जा हल्दीन. चला गाईस फायनली डिलिव्हरी दिलेली आहे त्याची त्याला पकड का आपण काही घाला नाही करत आहे. आम्ही दाखव इकडं. मी काय म्हणतो बँकचा हिशोब झाला बरोबर. हा हिशोब झाला जमतेम 7:30 वाजता 8 वाजता घेतली. हा 1 रुपया पण त्याच्या खिशाने वाटते न तसंच खपलं. म्हणजे वरचे मेहनत केली ते 1 तासानं खपलं. कसं वाटतं तुला? आलं ते घरात आता काय करू शकतो. फोन घेतला नाही तू 1 वर्ष घसल्या की ओके ना लगे 1 तास पण पैसे हाताने डायरेक्ट परत खपले. करा ओय कॉंग्रॅच्युलेशन. ए आयुष कॉंग्रॅच्युलेशन. तू कधी करतेस? हा ए दीदी आता का हा नाही नको जे करू जे आता. मी काय म्हणता कोण असेल तिला बोलव दीदीचे मांडवान एकदाच करू. हे बघ आवर. यस येऊन दे. आयुषचा कोण जो कोणी मांडा बघित असेल ना त्यांनी या उद्या टाइम आहे मस्त आजच ब्लॉग टाकेन. ए थकली नाही का झोप ना. हल्दी नाचून आलो. काय झालं अरे कुमार अँड कंपनी बॅनर. चला बॅनर लावला. निशान काय विषय? निशान आयले निशाला पारला डेंजर. ब्लॉग मध्ये आहे तुम्हाला दाखवते मी बरोबर. चला आता बॅनर घेऊन चालले जाऊ आपण मंदिरांना. मंदिराची सजावट दाखवू तुम्हाला. आता ही आपली बॅनरची जागा बघू कसा काय त्या बॅनर अरे ए बाबा ए तो दुकान आहे तो रे ठेवून दे ना. दुकान पण बोलते ते बिचारा दुकानवाल्याने मेहनत घेतली आहे. टपरी टाईप केले नाही टिंगल मध्ये सांगतात की बा आयला बोलते दुकान पण बोलते. ए भरत अंकल हे बघ काय बॅनर काय लावायचा माहितीये का? बॅनर काय लावायचा म्हणजे रस्ता आहे ना रस्त्यामध्ये आमच्या येवाजावाला रस्ता नको बरोबर आहे का नाही? हा तर मग कशी चालू आहे तयारी? भरत का दोन बांधू का बांबू दोन बांधू भेटतील का? सध्या तयारी चालू आहे. तुम्हाला फिनिशिंग झाल्यावर दाखवतो आम्ही कसं काय ते. लाइटिंग कवरी प्रोसेस गेली आपली. बघूया आता 5 वाजेपर्यंत लाइटिंग होईल पूर्ण सकाळी. मग वरती फुलांचा डेकोरेशन झाला का? चालू आहे का अजून? गाईज तर वर्क इन प्रोग्रेस. आकाशी बालना तो ब्रेक डान्स ही ड्रॅगन ट्रेन काहीतरी नाही आमची बोरी होरली बरोबर ना? म्हणजे ती होरी बुरली असा विषय ना. ब्रेक डान्स गुड नाईट. चला गुड नाईट. तुम्ही बघू शकता गाईज आपली जत्रा कवरी भरली. पहिले सारखी आपली टॉपलाच ती जत्रा बाई. उगाच नाही बोलत ठाणे जिल्ह्यात ती सर्वात मोठा पालखी सोहळा बाई. विषय आहे का
ओ बघ यो ब्रेकडाऊन झाला त्याच्या साईडला त्या काय बाबा तो एक बिजा निघता मोदका गुवा पण आहे तो त्याच्या त्या क्षणाने मोदका गुवा मातका आला आकाशी पालना आहे ना तर हे साईडला आपला बॅनर आहे कोणी पण या ना बघून जा आम्हाला इंस्टाग्राम आयडी टाकतो मी पिना शेजारा बघून टाकून आरीला ना त्या काय पारा आणायला पाटील इथं काय बोला तू तू सांगते हिंदी काय बोलतात आता मला माहिती त्या चांगलं पहाड बोल पहाड पहाड भेटली पारा आणायला सांगले तर आरी बोलते काय हिंदी बोलते काय बोलतात वरून सांगते बोलते पहाड आता चाललो काय माहितीये का कोणाला सांगू नका बांबू चोरायला चालल्या बोंब परत उद्या अख्खा गाव ब्लॉग बघते बघून दे ना आवरा काय हरकत आहे बांबूच घेतल्या ना आपण कोणचं बांबू चोरीत नाही जत्रा झाली का तुमचं तुम्हाला लावलं. हा नाही आम्ही डायरेक्ट नाव सांगू का याचा बांबू होता त्याचा बांबू होता हे बघ तुम्हाला तुम्हाला सांगू काय दुकानवाल्याचं म्हणतो ते नको तुम्हाला सांगू काय दुकानवाल्याचं ते नको मोजून आणलो त्यांनी दुकानवाल्याने बांबू मधील ते उंदीर पकडायला येतं माहिती उंदीर पकडायला आयसच हे बायच खड्डा कणतान लगे त्या पेंडा येताना लगे दूर सोडतान वो पहाड़ला एक कितना मिला चूहा चूहा बिहा कुछ नहीं अभी चूहा हुआ चूहा बिहा माझी बोबरी काय बोलले मला नाही समजलं काय वरूनची ना आज जास्तीत जास्त बोबडी बोलते बरोबर आहे ना कारण की तो हा वरून उद्या ब्लॉग बनवणार आहे वरूनची चॅनल सबस्क्राईब करा माझी प्रॅक्टिस करते मग विषय काय माहितीये का वरून आज आवरा बोबडा बोलते ना का तो आपण एक ना शब्द बोलतो ना तो वरून ए तू ना बोल ना नाही नाही हे बघ देव जाणो याही कोणचं बांबू चोरून आणले हे चोरलं नाही आले मग काय केले पडलेलो बांबू चोर ये बांबू चोरा नाही पक्को बांबू चोर चांगल्या बोले बांबू बोले ब्या नाही तो आहे तो बकऱ्या बोले ब्या तर फुल कटाडी घातल्या आणि फायनली भावांनी करून दाखवला बॅनर बघू शकता तुम्ही बॅनर बघू शकता बॅनर किती सुंदर अशा रीतीने लावलेला आहे हा आवरा आपण तर चला आता बॅनर बांधले आपण आवरा घामकावा फुटला नाही तर भाई मेहनतीचा काम केली ना ते घोडा घेऊन चल घोडा ए पहाड दाखव पहाड ओ बाप्पा चला ते एक कुछ हातला द्या हे बघ मिनी घेतले ना यो घेतले ना भाई हे बघ माझे खून निघले बघ खून निघले भाई जत्रा कॅन्सल माझी खून निघला ए पहाड गाईच तर आता हे बॅनर बांधून झालेला आहे आपला आणि आता आपण जाऊ इंच्या मंदिरात आणि मंदिरात सजावट तुम्हाला दाखवू कशी सजावट आहे काय तर चला तुम्ही आता आपण जाऊ इथनं मंदिरात ना सजावट दाखवू आणि तिथं अजून काम चालू आहे काम झालं नाही तर तिथं चला मंदिरात जाऊ दाखवू बघू शकता अशा रीतीने आपला मंदिर सजवलेला आहे आई कालिका मातेचा तर चला भाऊ दरवर्षी प्रमाणे जत्रा म्हणजे आमच्या गावासाठी दुसरी दिवाळी समजला का कसा काम आहे भाई खारभावकर बोलते खारभावकर आया बोलते बॅनर लावला असं नको चला आता जाऊन दे झाला ना आपला सजावट चालू आहे अजून तुम्हाला दाखवतो झाला कसा काय ते मेहनत बघा मेहनत सजावट बोलला म्हणजे भाई सजावट बाबतीन डेंजर खारभावकर बाई नाद नाही करायचा अजून झाला नाही सगळं त्रिशूल हो नो यार फुल मेहनत तो विषय आहे का तो बघ कारभाव गावाची पाठी राखीन बरोबर आहे काहीतरी युनिक भाई किती वाजता येतली करायला या सकाळचे 7:30 वाजल्यापासून बघू शकता तुम्ही खरं कुशल काय हा कोण नाही ब्लॉग चालू आहे असं झालं नाही पण दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा काहीतरी नवीन संदीप दा इकडे बघ हा किती दिवस झालं मेहनत करता काम करता हो नो यार बॅनर लावायला यावी बक्षीस गोंगाट कवरा घातलेला वरून म्हणजे तू काय बोलते होते का तुमच्या काम येणार नाही असं बोलते तू काम येईल पका लेट येईल काहीच तर बघू शकता
4 वाजलं 4 पण अजून रेडी नाही. सकाळचे 7:30 दरम्यान वाटते घेतले काम करायला त्यावेळी, पण अजून नाही ना. पक्का हाल झालो काम विषय आहे का. 7.5 जण होतो. किती 7:30 7.5 जण 7.5 जण. वरचा जरीमारी मातेचं मंदिर काही बघू शकता तुम्ही. चला आपली जावाची वेळ झाली कारण की 4 वाजल्यानं झोपाचं पण आहे, ब्लॉग पण एडिट करायचा आहे. असा विषय ना. पोरांची मेहनत बघू शकता काही कवरी. 4 वाजलं सकाळचे 7:30 वाजता 7च्या दरम्यान घेतले ते बनवायला. अजून झाला नाही ready. म्हणजे सकाळचं 7 वाजतील परत म्हणजे अख्खं 24 तास. भांडणे विषय वाले चालू आहे. कणावशा विषय जाम महत्वाचा आहे. ब्लॉग मध्ये सांगला तर लोक सांगतील का हे नीचन. हे नीचान का हे नीचच नीच असं. ती गायसन. गुड नाईट. चलो गाईज आता आपण जाऊ घरी आणि आपला ब्लॉग इथे एंड करू. बघू नाही तर पुढं कसं काय. गाईज तर आलो आता घरी आणि ब्लॉग एंड करायचा टाईम झाला कारण की सकाळचं 4:30 वाजला. अजून ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे. तर चला मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हां आता जत्रा झाली ना का एक दिवस आराम करीन, त्याच्यापासून डेली ब्लॉग करीन. डेली मी काय करतो काय नाही ते सगळं काय दाखवेन. तर चॅनल कोण जो की नवीन असेल पहिला सबस्क्राईब करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.